हॅलो, गुड मॉर्निंग. मी सोनल तुम्हा सगळ्यांचे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये ना पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा आपला हा व्लॉग ना पूर्ण अनप्लॅन होता. पण त्या अगोदर आमच्या सकाळची सुरुवात बघा कशी झाली. उठल्या-उठल्या पार्थला एक सरप्राईज भेटलं, जे की त्याचं एक पार्सल आलं होतं. त्याच्या मावशीने त्याच्यासाठी मागवलं होतं. आणि ते अनपॅक करण्यासाठी ना त्याची ती धडपड चालू होती. शेवटी मीच त्याला अनपॅक करून दिलं आणि त्यामध्ये ना छोट्या अशा 2 गाड्या होत्या. पार्थला ना काही म्हणा गाड्यांचं खूप वेड आहे आणि मग म्हणूनच त्याच्या मावशीने त्याच्यासाठी मागवलं होतं, कारण 2 दिवसावर पार्थचा बड्डे पण आला होता. आता हा व्लॉग अनप्लॅन का मी ते तुम्हाला सांगते. दुपारची सगळी जेवणं वगैरे आवरली, सकाळची कामे आवरली आणि त्यानंतर बसल्या-बसल्या असंच वहिनीच्या आणि माझ्या डोक्यात आलं, की पार्थचा बड्डे येतोय तर त्याचं प्री बड्डे शूट आपण करूया घरच्या घरीच म्हणून. आणि मग त्यासाठी आम्ही कामाला लागलो. सगळ्यात पहिली मी त्याचे सगळे कपडे प्रेस करून घेतले, ज्याच्यावर फोटो काढायचे होते आणि त्यानंतर आम्ही थोडंसं स्टेशनरीच्या दुकानात गेलो. आता हे माझ्या माहेरमधील म्हणजेच लोणीमधील ना सगळ्यात छान असं दुकान आहे, की सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच दुकानात भेटतील. लोकमान्य स्टोअर्स म्हणून आहे. इथे ना बड्डेचं सगळं सामान म्हणा, गिफ्ट्स म्हणा किंवा मग कॉलेजची, स्कूलची स्टेशनरी म्हणा, सगळं एकाच ठिकाणी भेटतं. आणि पार्थ बघा इथे कार्टूनसारखं हे करून त्याच्या मामीला घाबरत होता. आम्हाला लागणारं आम्ही सामान घेतलं आणि मग आम्ही पुढे निघालो. आता सामान तरी काय घेतलं, की बड्डेसाठी ना हे तर घेणारच होते मी. हॅपी बर्थडेचं स्टिकर घेतलेत आणि सोबतच त्याचा 3रा बड्डे तर त्याचं बलून घेतला. आता इकडे फोटोशूटसाठी ना भरपूर सारे लोकेशन आहेत बरं का, पण आम्ही चूज केलं होतं PMT हॉस्पिटलमधलं हे ग्राउंड. म्हणजे हा खूप मोठा कॅम्पस आहे. इथे ना व्हॉलीबॉल स्पर्धा वगैरे सगळं चालू असतं आणि आता इकडे 15 ऑगस्टची तयारी पण चालू होती. ढोल पथकची रिहर्सल चालू होती इथे. आता हे ग्राउंड चूज करण्याचं कारण असं होतं, की शेजारीच मम्मीची त्यांची हॉस्टेल होती आणि त्यांची पण सुट्टी होणार होती. मग आम्हाला पण हेल्प होईल आणि तसं पण पार्थला हा ग्राउंड खूप आवडतो. जसं पार्थला कळायला लागलं तसं मी लोणीला आल्यानंतर त्याला दरवेळी इकडं खेळायला आणत असते. आता स्कूटी गेटच्या बाहेर लावली आणि ते हे स्टूलवर ना आम्ही तयारी करायला लागलो होतो. म्हटलं तोपर्यंत मम्मी पण येईल. तर वहिनींनी इथं छान असं हॅपी बर्थडेचं ना सिक्वेन्स वाईज लावून घेतलं होतं आणि पार्थ मध्ये करत होता. पण असं बाहेर आल्यानंतर ना माझा पार्थ एवढा एन्जॉय करतो ना, ते बघून मला खूप भारी वाटतं. कारण तिकडे पुण्यात असल्यानंतर ना त्याला रूम सोडून दुसरं काही नसतं एन्जॉय करण्यासाठी. कुठे गेलो बाहेर गार्डनला तर, पण आपण दररोज तर ना गार्डनला जात. आता हॅपी बर्थडेचं सिक्वेन्सनुसार लावल्यानंतर वहिनीने इथे हा थ्री पण फुगवून घेतला. तसं आम्ही यामध्ये फसलोच होतो. आम्हाला वाटलं हा थ्री खूप सारा मोठा होईल, पण तो छोटाच झाला. त्यानंतर पार्थची अशी मस्ती चालूच होती आणि तो पूर्ण ड्रेस खराब करून टाकत होता आणि मला रनिंग करून दाखवत होता, की बघ माझी रनिंग किती आहे. तोचपर्यंत ना इकडे मम्मीची त्यांची सुट्टी झाली होती आणि आईला बघून पार्थ लगेच तिला जाऊन बिलगला होता. इथे काकी आणि मम्मीची फ्रेंड त्याला चिडवत होते, की आम्ही आईला घेऊन जातो आणि आई पण त्याला बाय बाय करत होती, पण तो तिला जाऊ देत नव्हता. आणि सोबतच आम्ही मामाला पण बोलावून घेतलं होतं, कारण मला माहीत होतं पार्थ फोटोशूटला तेवढा रिस्पॉन्स देणार नाही. त्याचा मामा असेल तर तो मग थोडासा तरी त्याचा ऐकेल म्हणून. मग तो पण सुट्टी झाल्यानंतर आला होता आणि ते छान अशी आमची मस्ती चालू होती. त्यानंतर मग आम्ही ग्राउंडवर निघालो. आता तिथे गेल्यानंतर आठवलं, की हॅपी बर्थडेचं असं स्टिकर घेतलं होतं, पण त्याला लटकवायला आम्ही काठ्या नेलेल्या नव्हत्या आणि तिथं पण असं काही नव्हतं, की ज्याला आम्ही ते बांधू शकतो. पण त्यानंतर ना आम्हाला एका झाडाला दोऱ्या भेटल्या 2. मग वहिनींनी विचार केला, की त्या दोऱ्यांनाच आपण बांधू. आता हे सगळं वहिनींच्या प्लॅनिंगनुसार चालू होतं. ते जसं म्हणतील तसं फक्त आम्ही करत होतो. सोबतच आमच्याकडे बॅगा होत्या, तर बॅगा घेऊन आम्ही त्यांच्या मागे-मागे फिरत होतो. आणि इकडे मामी आणि भाच्याचं वेगळंच म्हणजे त्यांचं फोटोशूट कसं करायचं, काय करायचं तेच चालू होतं. त्यानंतर या 2 दोऱ्यांना ना वहिनीने हॅपी बर्थडेचं स्टिकर लावलं आणि इकडे बघा पार्थला खेळायला भेटलं. आता त्याला सांगत होते, की याला धरून झोका खेळ, पण तो काही तयार होत नव्हता, घाबरत होता. आणि तो घाबरत होता म्हणून मला टोमणे बसत होते, कारण माझा भाऊ मला सारखं म्हणत होता, की "तू याला खूप घाबरट बनवलंय, तू त्याला असं स्ट्रॉंग बनव." पण आता म्हटलं 3च वर्षाचा आहे तो, आता एवढ्यात काय स्ट्रॉंग बनणार आहे. पण तरी भाऊ बोलत होता, की "नाही, तो 3 वर्षाचा जरी असला तर तरी तो प्रत्येक गोष्टीला खूप घाबरतो, त्याकडे थोडंसं लक्ष दे आणि त्याला असं घाबरू देऊ नको." म्हटलं ओके. चला आता इथे पार्थ एन्जॉय करत होता. याच्यावर तो काही झोका खेळत नव्हता, पण त्याला ना तो असं लोटून हे करत होता. आता वहिनी काही फोटोग्राफर नाही, पण त्यांची हॉबी आहे फोटोशूट करण्याची म्हणा किंवा व्हिडिओ आणि असे वेगवेगळे डेकोरेशन वगैरे करण्याची. तर मग त्यानुसार आम्ही घरच्या घरीच ना फोटोशूट करणार होतो. आता इथे बघा त्यांनी हॅपी बर्थडेचं स्टिकर कसं लावलं, पण एवढी हवा सुटली होती ना, की ते एक जागेवर राहतच नव्हतं. ते आम्हाला धरून राहावं लागत होतं. आणि त्यानंतर यांचा फोटोशूट सुरू झाला. पहिल्या ड्रेसवर पार्कचे छोटे फोटो काढून घेतले आणि त्यानंतर त्याचा ड्रेस चेंज केला आणि मामा एका साईडला उभं राहत होता आणि त्याला पोज द्यायचं कसं, चालायचं कसं हे सांगत होता आणि इकडे यांचं फोटो शूटिंग चालू होतं.
मी थोडी दमलेलेच होते, त्यामुळे मी एका साईडलाच बसून घेतलेलं होतं. आता तिकडचं फोटोशूट आवरल्यानंतर आम्ही इकडे ग्राउंडवर आलो. छान असं ग्रीन होतं आणि सोबतच संध्याकाळची वेळ होती ना, तर वातावरण पण एकदम छान झालेलं होतं. आता आम्ही एका साईडला तर बसलेलो होतो, पण पार्थ पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नव्हता. त्याची मामी खूप वैतागली होती. कधी तो गॉगल खाली करत होता, कधी बाही व्यवस्थित ठेवत नव्हता, तर कधी काय. नंतर लिटरली पार्थ रडायलाच लागला होता, की त्याला असं वाटत होतं माझ्यावर एवढी बळजबरी करताय आणि त्याला ना भीती दाखवत दाखवत फोटो काढण्याचं काम चालू होतं. 3-4 ड्रेस चेंज केल्यानंतर ना मग फायनली त्याला त्याचा कम्फर्टेबलवाला ड्रेस घातला. त्याला असे कम्फर्ट असणारेच कपडे आवडतात. ते घातल्यानंतर मग तो जरा खुलला आणि खेळायला लागला. त्याचं फोटोशूट आटोपल्यानंतर आम्ही इकडे जे योगा एक्सरसाइजचे जे इक्विपमेंट्स आहेत तिकडे आलो होतो आणि इथे आता आजी त्याला सायकल खेळून दाखवत होती, की हे असं करतात म्हणून. आणि सेम पार्थ तसं तिचं बघून ना दुसऱ्या सायकलवर गेला होता, की मी पण तसंच करतो म्हणून. पूर्ण 2 तास पार्थने फोटोशूटला लावले होते आणि त्यानंतर ना त्याची मामी पण वैतागली होती आणि सोबतच आम्ही सगळेच वैतागलो होतो. कारण भाऊ पण सुट्टी घेऊन म्हणजे कामावरून सुटल्यावर आला होता. मम्मीची पण सुट्टी झाल्यानंतर ते आले होते. म्हणजे दिवसभर ते पण काम करून दमलेले होते आणि मी तर न काम करताच दमले होते पारच्या मागे पळून. त्यानंतर आम्ही मायलेकानी छान असं गार्डन फिरलो. त्याला मी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित दाखवली. त्याचं चालूच असतं, मम्मी हे काय, मम्मी ते काय, आणि त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला द्यावं लागतं. जेव्हा त्याच्या मामेने ना फोन ठेवून दिला ना, तेव्हा पार्थ जरा जास्तच खुलला होता, कारण त्याला समजून चुकलं होतं. आता ही काय माझं फोटोशूट करणार नाही. चला यातलेच थोडेसे ना व्हिडिओज आणि फोटो तुमच्यासोबत शेअर करते. घरी आल्यानंतर सगळे दमले होते. पटकन असं तिघींनी मिळून स्वयंपाक केला आणि त्यानंतर जेवण केल्यानंतर ना गप्पा मारत बसलो होतो आणि सोबतच या टिप्याला पण भाऊसोबत गप्पा मारायच्या होत्या. व्हिलॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. उद्या पार्थचा बर्थडे तर त्याला विश करायला विसरू नका आणि व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.